नमस्कार. मला बऱ्याच जणांची सूचना होत्या की तुम्ही प्रयाग कुंभविषयी थोडी माहिती द्या की जेणेकरून त्यांना फायदा होईल. तर मी त्यासाठी आलेली आहे. तुम्ही कधी जाणार आहे हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर शाही स्नान सोडून इतर दिवशी जाणार असेल तर तुम्हाला ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी बऱ्यापैकी मिळू शकते. ई-रिक्षा बऱ्याच आतपर्यंत संगमाच्या जवळपास जाऊ शकतात, असा माझा अंदाज आहे. पण शाही स्नानाच्या दिवशी तुम्हाला बरीचशी चालण्याची तयारी ठेवावी लागेल. आता मौनी अमावस्या, वसंत पंचमी, माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्र हे मुहूर्ताचे स्नानं राहिलेली आहेत. जर तुमचं मौनी अमावस्येचा जर प्लॅन असेल तर त्या दिवशी गर्दीचा उच्चांक होणार आहे. त्या दृष्टीने तयारी करून मानसिक तयारी करून जा. जर तुम्ही प्लॅन केला असेल की 28ला जाईल, 29ला स्नान करणार आणि 30ला येईल, तर ते केवळ अशक्य होईल. कारण गर्दी जर पोलिसांच्या कंट्रोलमध्ये राहिली नाही तर ते कदाचित एंट्री बंद करू शकतात आणि त्याला तुम्ही कोणालाही विचारू शकत नाही. तर तुम्ही 27ला दुपारपर्यंत प्रयागराजला तुमच्या स्टेपर्यंत असावं असं मला वाटतं. आणि तुम्ही त्या दिवशी काय काय साध्य करू शकता म्हणजे करू शकता किंवा तुम्हाला इच्छा आहे, जर तुम्हाला एकाच वेळी नागासाधू आणि स्नान करायचं असेल त्रिवेणी संगमावर, तर तुम्ही त्या दृष्टीने प्लॅन करा. रात्री 2 वाजता तुम्हाला नागासाधूंचे ज्या ठिकाणावरनं आखाडे निघणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला उभं राहावं लागतं, जुना आखाडीच्या एरियामध्ये. तर 2 वाजता तुमच्या स्टेपासून बाहेर निघून 3:30ला ते येतात. तर तुम्हाला 4-5 तास उभं राहण्याची तुमची तयारी ठेवा. त्यांच्यानंतर मध्ये आधी बरेच वेळ ऋषीमुनींचे वेगवेगळ्या ठिकाणचे, हरिद्वार, काशी, जयपूर, राजस्थान असे वेगवेगळ्या ऋषींचे आखाडे निघत असतात. तर ते बघण्याचा तुम्हाला आनंद घेता येईल. नंतर दिवसभरात तुम्ही संगमावर जाऊन स्नान करू शकाल. अशा प्लॅनिंगने तुम्ही जाऊ शकाल. आणि संगमाचं स्नान 2 प्रकारे होऊ शकतं. एक हनुमान टेम्पल आहे ज्या ठिकाणी परेड ग्राउंड आहे, आणि एक दुसऱ्या बाजूला आरेल घाट सेक्टर 23 जे की पलीकडचा तीर येतो त्या ठिकाणी आहे. आरेल घाट सेक्टर 23 VIP टेंट आहेत. त्या ठिकाणावरनं बोटिंगची व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून तुम्ही त्रिवेणी संगमावर नदीपात्रामध्ये जाऊ शकाल आणि स्नानाचा आनंद घेऊ शकाल. पण कसं होतं की अचानक गर्दी वाढली तर पोलीस ते बोटीसुद्धा बंद ठेवतात. त्यामुळे तुम्ही ती मानसिक तयारी करूनच तुम्हाला जावं लागेल. 12 महिने हनुमान मंदिर ज्या ठिकाणी आहे, परेड ग्राउंड आणि संगम एरिया, त्या ठिकाणावरनं बोटीची सुविधा असते, परंतु आत्ता ती बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळं ते लक्षात घ्या. हॉटेल स्टे बुक करताना यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आलेले आहेत मॅप संबंधित, तर ते तुम्ही अभ्यासा आणि नंतरच तुमचं स्टे बुक करा. स्टे बुक करताना तुम्ही ॲक्च्युअल व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही काय तुम्हाला राहायला मिळणार आहे ते बघा, ते खात्री करा आणि मगच तुम्ही पैसे द्या. गव्हर्मेंट साईटवर प्रायझेस खूपच जास्त असल्यामुळं आपल्याला प्रायव्हेट स्टे बघावे लागतात. कारण 15,000पासून 80-90,000पर्यंत पर डे स्टे आहेत गव्हर्मेंट साईटवर. तर मग गव्हर्मेंटनेच ह्या प्रायव्हेटवाल्यांना जागा उपलब्ध करून त्यांना टेंट बांधण्याची परमिशन दिली आहे आणि ते आपल्याला ते उपलब्ध करून देतात. टेंट प्लस टेम्पररी रूमसारखं त्यांनी तयार केलेले आहेत, पण चांगल्या प्रकारे. तर ते नीट बघून तुम्ही बुक करा असं मी सांगेन. आणि ह्या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला स्वतःची कार, बस, वल्वो बस किंवा बसेस, बाकीचे रेल्वे प्रवास आणि विमान ह्याद्वारे तुम्ही येऊ शकता. तर रेल्वे ज्या दिवशी शाही स्नान आहे त्या दिवशी तर त्या बंद ठेवलेल्या आहेत. कॅब, बसेस आणि कार तुमच्या 7 किलोमीटर बाहेरच शहराच्या उभ्या केल्या जातात. त्या ठिकाणी पार्किंग सुविधा आहे. तुम्हाला आतमध्ये शटल बसनी यावं लागतं. तर त्या शटल बस साधारण संगमापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर बाहेरच उभ्या केल्या जातात आणि तिथून तुम्हाला चालण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे इतर दिवशीसुद्धा कमीत कमी 12 किलोमीटर आणि ज्या दिवशी शाही स्नान त्या दिवशी तुम्हाला 30 ते 40 किलोमीटर चालण्याची मानसिक तयारी ठेवा. ठीक आहे. आणि नंतर मग आता या ठिकाणी हा डिजिटल कुंभ आहे. तुम्ही ते डिजिटल ॲप्लिकेशन जर मोबाईलमध्ये केलं डाउनलोड, तर तुम्ही कुठं उभे आहात, कुठं जायचं आहे. परत जर बोटीतनं तुम्ही संगमापर्यंत गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वॉटर आर्मी दिसते. परत वॉटर ॲम्ब्युलन्स, अंडर वॉटर कॅमेरेज इथपर्यंत सुविधा आहेत. पोलीस यंत्रणा भरपूर सज्ज आहे. तुम्ही उजवीकडनं डावीकडं बघितलं तरी पोलीस तुम्हाला दिसतात. सगळीकडे ड्रोन फिरत असतात, हेलिकॉप्टर फिरत असतात. आणि ह्या ठिकाणी खरेदीला तसा काही स्कोप नाही. तुम्ही फक्त कॅन पाणी आणण्यासाठी खरेदी करू शकता. ते काही 10 रुपयापासून जितके लिटरचं पाहिजे त्यापर्यंत त्याची किमती आहेत. कोणी तुम्हाला लुटत नाही. आणि चहा मुबलक प्रमाणात सगळीकडे मिळतो. 10 रुपयाला चहा. फूड तुम्ही कॅरी करा, म्हणजे तुम्हाला 7-8 तास कसे जातात ते कळत नाही. त्यामुळं ते हे करा. आणि नंतर हे त्या ठिकाणी नाहीतरी भूक लागली तर भंडारे आहेच. आणि
जर आता मी ज्या ठिकाणी राहिले होते, मी सेक्टर नंबर 25ला राहिले होते. कमी अभ्यास, कमी व्हिडिओ उपलब्ध होते त्यामुळे. आणि ज्या ठिकाणी स्टे बुक केला तर त्यांनी सांगितलं काय अर्धा किलोमीटरवर घाट आहे, पण तो यमुना घाट होता. तर तो यमुनेवर ब्रिज केलेले आहेत, फिफा पूल. तर ते क्रॉस म्हणजे 1-1, 2-2 किलोमीटरचे ते ब्रिज आहे, ते आपण चालत क्रॉस करायचे असतात. आणि नंतर मग आखाडे लागतात, वेगवेगळ्या ऋषींचे मोठमोठे आखाडे लागतात. त्याच्यामध्ये ऋषिकेश, हरिद्वार, काशी, प्रयाग व बाकीच्या जयपूर, राजस्थान असे. आणि त्या ऋषींचे आश्रम, ते त्या ठिकाणी फ्री वैद्यकीय सुविधा, फ्री फूड, परत सत्संग, दिवसभर प्रवचनं चांगले चांगले ऋषींचे चालू असतात. तर अशा प्रकारे त्यांचं ते हे संपूर्ण कुंभ मेळ्यामध्ये त्यांचं ते चालू असतं. आणि नंतर हे आखाडे आपण क्रॉस करून नंतर मग पुढं जायचं असतं संगमासाठी. तर हे आखाडे क्रॉस करताना बऱ्याच वेळा गर्दी कंट्रोलमध्ये यावी म्हणून पोलिसांनी आतल्या आतच ते आखाडे आपल्याला फिरायला लावतात. इतर कुठलेही ऑप्शन नाहीत, आपल्याला त्यांचं ते म्हणणं मान्य करावं लागतं आणि आपण तसं ते चालत राहतो. म्हणजे 2-3 किलोमीटरचं अंतर आपले 6-7 किलोमीटर कधी होतात ते कळतच नाही, कारण आतल्या आत आपण फिरत राहतो. नंतर आखाडे क्रॉस केल्यानंतर तुम्हाला लागते गंगा रिव्हर. गंगा नदीचा तुम्हाला पुन्हा ते ब्रिज मोठेच्या मोठे क्रॉस करून 1-1.5 किलोमीटरचे ते क्रॉस करून नंतर परेड ग्राउंडला येतात. परेड ग्राउंडवरनं संगमापर्यंत येतात. तर असं भरपूर किलोमीटर चालण्याची तुमची मानसिक तयारी ठेवा. आणि चालताना कायम लक्षात ठेवा की आपल्याला माघारी पण एवढं अंतर जायचं आहे. तर ते लक्षात असू द्या. बुकिंग करताना यूट्यूब व्हिडिओज नक्की अभ्यासा. आणि माझा जाण्याचा उद्देश असा होता की इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदू जनसमुदाय एकाच वेळी बघायचा होता मला. आणि उत्तर प्रदेश प्रशासनाने केलेली अरेंजमेंट बघायची होती. आणि टेंट सिटी जी बसवलेली आहे, ज्याला परदेशी पाहुणेसुद्धा इंटरेस्टनी बघण्यासाठी येतात आणि त्यांना कौतुकाचा विषय झालेला आहे, तर ते मला बघायची होती. आणि नागासाधूच बघायचे होते. आणि त्रिवेणी संगम, त्रिवेणी स्नान आणि त्रिवेणी स्नान, पापक्षालन झालं तर झालं किंवा मग मोक्षप्राप्ती, हे काहीतरी असं डोक्यात ठेवून गेली होती. आणि तिसरं, ज्या कोणाला सुरक्षा, सफाई आणि श्रद्धा एकाच वेळी बघायचं असेल तर त्यांनी नक्की प्रयत्न करा प्रयाग कुंभ अटेंड करायचा. थँक्यू सो मच.